नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधील इंटिग्रेशन्स बाय पार्ट्स या कालच्या झालेल्या व्हिडिओनुसार इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करून आपण या तीन फंक्शनचं इंटिग्रेशन आज काढणार आहोत. कोणत्या फॉर्म आहे तर इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म √a² - x², √a² + x², √x² - a². तरी वन बाय वन आपण या तीन फंक्शनचं इंटिग्रेशन या आजच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. मग फॉर्म कोणता सांगितला तर इंटिग्रेशन ऑफ √x² + a² * dx. इरॅशनल मध्ये फॉर्म हाच होता पण तो 1/, होता. जनरली बरेच जण विद्यार्थी करतात फॉर्म्युलाचा रिझल्ट लिहिताना, तर तसं करायचं नाही. तर हा फॉर्म जो आहे फक्त √a² + x² किंवा x² - a² किंवा a² - x² आहे. मग या फंक्शनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा फॉर्म्युला वापरणार आहे. आता तुम्ही म्हणताय की इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा दोन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशन साठी आपण वापरणार आहोत. मग इथे दोन फंक्शन कुठे आहे? एकच आहे. बरोबर आहे. पण इथे एकच फंक्शन जरी असलं तरी दुसरं फंक्शन नाही, ते आपण 1 सपोज करणार आहोत. कोणतं? 1. Therefore it is equal to integration of I is equal to integration of √x² + a² dx is equal to integration of √x² + a² into 1 dx. सेकंड फंक्शन नाहीये ते सपोज आपण 1 केलेलं आहे. फर्स्ट फंक्शन इज √x² + a² into सेकंड फंक्शन इज 1. मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स चा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवलाय आपण? फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्लस सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्यानुसार आपण I is equal to फर्स्ट that is √x² + a² into integration of 1 dx minus integration of 1 dx into d dx of √x² + a² into dx. नेक्स्ट 1 चं इंटिग्रेशन x, 1 चं इंटिग्रेशन x √x² + a² कंपोजिट फंक्शन आहे. डेरिव्हेटिव्ह कशी लिहिणार? पहिल्यांदा अंडर ची 1/2 into √x आणि इंटू x² + a² ची डेरिव्हेटिव्ह 2x येते. therefore it is equal to x into √x² + a² minus integration of x into 1/2 into √x² + a² into 2x into dx. Here is cancel 2 from numerator denominator. x into x² येणार आहे. therefore it is equal to x into √x² + a² minus integration of x² upon √x² + a² into dx. आता हे सेकंड इंटिग्रेशन जे आहे त्याच्यामध्ये छेदामध्ये टर्म कोणती आहे? स्क्वेअर रूट मध्ये x² + a² आहे आणि अंशामध्ये आहे x². आता हा जो जसा छेद आहे त्या पद्धतीने अंशामध्ये आपण ऍडजस्टमेंट करूया. मग ऍडजस्टमेंट साठी आपण जर +a² ज्यादा घेतले तर हे ज्यादा घेतलेले लगेच -a² काय करून टाकले? घालून टाकले. काय केलं लक्षात आलं? छेदासारखा अंश करण्यासाठी आपण अंशामध्ये +a² ज्यादा घेतलेले आहे ते -a² करून घालवून टाकले आहे. तसं आपलं फंक्शन राहिलेलं आहे. त्यानंतर ही जी टर्म आता आपण मांडली x² + a² - a², तर इथं अंशामध्ये दोन टर्मची वजाबाकी आहे असं सपोज करून हा छेद आपण दोन्ही टर्म साठी सेपरेट देणार आहोत. therefore I is equal to ही टर्म पहिली आहे तशीच x into √x² + a² minus integration of x² + a² upon √x² + a² minus a² upon √x² + a² into dx. दोन फंक्शनची वजाबाकी इंटिग्रेशन घ्यायचं आहे. काय सांगतो इंटिग्रेशनचा रूल? सेपरेट इंटिग्रेशन घ्या. therefore I is equal to x into √x² + a² minus integration of इथे बघा काय आहे? x² + a² upon √x² + a². आपल्याला माहिती आहे की a upon √a आपण कसं लिहितो? इट इज इक्वल टू
अंडर रूट ए, बरोबर आहे. कसं तर ए अपॉन ए म्हणजेच कसं लिहू शकतो आपण अंडर रूट ए इंटू अंडर रूट ए, आणि हा छेदातला अंडर रूट ए आहे तसाच एक कॅन्सल झाला, राहिला किती अंडर रूट ए राहतोय. मग यानुसार इथं काय येणार आहे तर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. आता ही टर्म म्हणजेच काय आहे बघा बरं पहिले इंटिग्रेशन, तर हे म्हणजेच दिलेलं आय आहे. मग याच्या ठिकाणी आपण आय ने रिप्लेस करू शकतो, आणि हे इंटिग्रेशन मागच्या पॉइंट मध्ये इररेशनल मध्ये याचं आपण इंटिग्रेशन काढलेलं आहे, तो रिझल्ट आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस आय प्लस ए स्क्वेअर इंटू काय आहे याचा रिझल्ट लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C1 लिहूया. आता हा मायनस आय इकडे ट्रान्सफर केल्यावर काय होणार आहे प्लस आय, आणि आय प्लस आय 2i. देयरफॉर 2i इज इक्वल टू x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C1. अँड लास्टली 2i इक्वल टू दिस टर्म आहे, i इक्वल टू हा 2 इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे प्रत्येकाला. देयरफॉर i इज इक्वल टू x अपॉन 2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस C1 अपॉन 2. आणि लास्ट C1 अपॉन 2 ही कॉन्स्टंट टर्मच आहे. C1 कॉन्स्टंट अपॉन 2 कॉन्स्टंट, कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट कॉन्स्टंटच येणार आहे, ती आपण शेवटी C म्हणून घेणार आहोत. देयरफॉर वी गेट द रिझल्ट फॉर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू x अपॉन 2 इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C, where C is equal to C1 upon 2. This is the proof of the given first integration. ही जी तीन फंक्शन्स आहेत स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर याचा इंटिग्रेशनचा हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला परीक्षेला 4 मार्कासाठी विचारला जातो, लक्षात घ्या. तर ह्या शेवटच्या स्टेपला हा C इक्वल टू C1 अपॉन 2 हे जर नाही लिहिलं तर इथं तुमचा 1 मार्क कट होतो, अर्धा मार्क आपल्याला मॅथ्स मध्ये नाही, तर झाला तर 1 मिळाला तर 1, नाही तर मग तुम्हाला 0 मार्क मिळतो, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे बारकाव्याने एखादी प्रूफ लिहिताना ती व्यवस्थित दिलेल्या सगळ्या स्टेप नुसार मांडायची आहे, त्याच्यामध्ये कुठेही काटछाट करायची नाही, प्रूफ मध्ये काटछाट करायची नाही. एक्झाम्पल सोडवताना तुम्ही स्टेप जंबल करू शकता, परंतु प्रूफ मध्ये करू नका, मार्क तुमचे जाते. तर त्यानुसार आपण ही पहिली प्रूफ केलेली आहे. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन x अपॉन 2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस C. नेक्स्ट सेकंड घेऊया आपण फंक्शन I is equal to integration of under root x square minus a square into dx. Here is again integration by parts formula we use, but first function is under root x square minus a square, second function is we take 1. Therefore it is equal to integration of under root x square minus a square into 1 dx. By using integration by parts, first into integration of second minus integration of second into derivative of first into dx. By putting the values of integrations x square minus a square into x minus integration of x into 1 upon 2 into under root x square minus a square. This is composite function. First derivative is root 1 upon 2 into root into x square minus a square ची derivative 2x
into dx. Here is again cancel 2 x into x square येते. Therefore it is equal to x into under root x square minus a square minus integration of x square upon under root x square minus a square into dx. मगाच्या पद्धतीनेच इथे सुद्धा इंटिग्रेशन घेत असताना छेदासारखा अंश करायचा आहे. छेदामध्ये x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अंशात आहे x स्क्वेअर. छेदासारखा अंश करण्यासाठी मायनस a स्क्वेअर आपण अंशामध्ये जादा घेतले तर ते घालवायचे प्लस a स्क्वेअर करून. आता अंशामध्ये दोन टर्म आहेत अशी सपोज करूया, त्यांची ॲडिशन आहे आणि हा छेद जर सेपरेट केला, सेपरेट इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला मिळणार आहे x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू dx. दोन फंक्शनची बेरीज आहे. इंटिग्रेशन घ्यायचं आहे, सेपरेट इंटिग्रेशन घेऊया. इथे सारखीच टर्म आहे छेदांशामध्ये, इथे स्क्वेअर रूट फॉर्म आहे म्हणजे याचं इंटिग्रेशन येणार आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. त्यानुसार नेक्स्ट आय इज इक्वल टू एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस integration of root of x square minus a square into dx minus plus minus a square into integration of 1 upon under root x square minus a square into dx. This function is nothing but I and 1 upon under root x square minus a square चं आपण इरॅशनल मध्ये याचं इंटिग्रेशन काढलेलं आहे. तो फॉर्म्युला त्या ठिकाणी पुट केला तर I is equal to x into under root x square minus a square minus I minus a square into log of mod of x plus under root x square minus a square plus integration constant c1. Next minus I ट्रान्सफर केला प्लस I होईल I plus I 2I. 2I is equal to x into under root x square minus a square into log of mod of x plus under root x square minus a square plus integration constant c1. And transfer this to here divide होणार आहे. Therefore I is equal to x upon 2 into under root x square minus a square upon 2 into log of mod of x plus under root x square minus a square plus c1 upon 2. And therefore integration of under root x square minus a square into dx is equal to x upon 2 into root of x square minus a square upon 2 into log of mod of x plus under root x square minus a square plus integration constant c, where c is equal to c1 upon 2, where c is equal to c1 upon 2. तर अशा प्रकारे आपण ह्या दोन नंबरचं फंक्शन जे आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा त्याचा रिझल्ट मिळालेला आहे एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. And third function we take here I is equal to integration of under root a square minus x square into dx. Here is again one function, second function we take 1. It is equal to integration of under root a square minus x square into 1 dx. We use here integration by parts formula. First function is under root a square minus x square and second function is 1. Therefore I is equal to first into integration of second minus integration of second into derivative of first into dx. Therefore I is equal to under root a square minus x square into x minus integration of x into
1/2 root of a square minus x square into a square minus x square चे डेरिव्हेटिव्ह minus 2x into dx. Here is cancelled 2 x into minus x square होते हैं. Therefore I is equal to x into under root a square minus x square minus integration of, हे मायनस बाहेर नेऊ नका, हे तसंच आत राहू द्या, minus of x square upon under root a square minus x square into dx. मगाच्या पद्धतीने छेदासारखा अंश करायचा. छेदामध्ये काय आहे, a square minus x square आहे, अंशात आहे मायनस a square. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, a square घ्यावे लागणार आहे, प्लस a square घेतले ते घालवायचे मायनस a square करून. लक्षात आलं काय केलं ते, छेदासारखा अंश करण्यासाठी आपल्याला a square अंशामध्ये घ्यावे लागतात, मिळवावे लागतात. मग ते मिळवलेले a square मायनस करून आपण घालवून टाकले. आता अंशामध्ये दोन टर्म आहेत असं सपोज करून हा छेद सेपरेट मांडूया. Therefore I is equal to x into under root a square minus x square minus integration of a square minus x square upon under root a square minus x square minus a square upon under root a square minus x square into dx. Next, two function subtraction integrations rule is separate integration. Therefore we take separate integration, constant term taking outside from integration. Therefore I is equal to x into under root x square minus x square minus integration of a square minus x square upon under root a square minus x square into dx, minus minus plus a square taking outside, integration of 1 upon under root a square minus x square into dx. Therefore I is equal to x into root of a square minus x square minus, this function is integration of root of a square minus x square into dx plus a square into integration of 1 upon under root a square minus x square into dx. This term is nothing but I. Therefore we replace the term by I. I is equal to integration x into under root a square minus x square minus I plus a square into integration of 1 upon under root a square minus x square into dx. Transfer this I on this, therefore I plus I 2I is equal to x into under root a square minus x square plus a square into under root is sine inverse of x upon a plus integration constant c1. Transfer these two multiplied on this side, it is divide. Therefore I is equal to x upon 2 into under root x square minus x square plus a square in upon 2 into sine inverse of x upon a plus c1 upon 2. And lastly we transfer c1 upon 2 by c. Therefore we get integration of under root a square minus x square dx is equal to x upon 2 into root of a square minus x square plus a square upon 2 into sine inverse of x upon a plus c, where c is equal to c1 upon 2. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे तीन फॉर्म्युले या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. कोणते, तर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स, अँड थर्ड इज इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. फॉर्म्युल्याच्या चार्टमध्ये हे तीन फॉर्म्युले ॲड करा. फॉर्म्युले लक्षात पाहिजे. डायरेक्ट एक्झाम्पल विचारलं तर डायरेक्ट एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आणून तो त्या ठिकाणी वापरून उत्तर लिहावं लागणार आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, तिन्ही फॉर्म्युले जर बघितले तर तिन्ही फॉर्म्युल्याची पहिली टर्म सारखीच आहे. x/2 याला मल्टिप्लाइड आहे ते फंक्शन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, याला मल्टिप्लाइड हे फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्यानंतर फक्त एकाला मायनस येते. कुठल्याला मायनस येते तर
या टर्मला मायनस येते and here is plus a square upon 2 into log of mod of x plus under root x square minus a square plus c, and here is a square upon 2 into log of mod of x plus under root x square plus a square plus integration constant c. इथं मायनस येते, इथे प्लस येते. ठीक आहे, मायनस मायनस इथे प्लस होतोय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे तीन फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत. आता यांचा वापर करून आपण त्याच्यावरचे आधारित एक दोन एक्झाम्पल या ठिकाणी सोडूया. पहिले एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 5x स्क्वेअर प्लस 3 इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 5x स्क्वेअर प्लस 3. पहिली टर्म परफेक्ट स्क्वेअर मध्ये वाटते, पण 5 मल्टिप्लाइड ही या ठिकाणी नको आहे, कारण तिन्ही फॉर्म्युले आता जे लिहिलेले होते त्याच्यामध्ये x स्क्वेअर ला कोएफिशियंट नव्हता. मग हा जो आहे तो आपण बाहेर घेऊया. अंडर रूट 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3 अपॉन 5 इंटू dx. अगेन राइट दिस 3 अपॉन 5 इन परफेक्ट स्क्वेअर. इट इज इक्वल टू रूट 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x स्क्वेअर प्लस root 3 by 5 bracket square into dx, and here we use the formula under root x square plus a square. Therefore it is equal to under root 5 into x square upon 2 into root of x square plus 3 by 5 plus a square that is a is 3 by 5 upon 2 into log of mod of x plus under root x square plus 3 by 5 plus integration constant c. आणि हा 5 छेदात आहे ना, 5 टू जा 10 होणार आहे. therefore it is equal to 3 upon 10 या ठिकाणी येणार आहे. आणि ब्रॅकेट कंप्लीट, कारण रूट 5 हे दोन्ही टर्मला मल्टिप्लाइड असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या फॉर्म्युलाचा वापर करून डायरेक्ट आपण सोल्युशन लिहू शकतो. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इंटू dx. अंडर रूट मधली टर्म जर ऑब्झर्व केली तर कसला फॉर्म आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म आहे. तो परफेक्ट स्क्वेअर मध्ये आपण मांडूया. therefore it is equal to integration of under root. First step is complete, x square coefficient is unity. Second step is add and subtract square of half of the coefficient of x. Here is coefficient of x is 2, its half is equal to 1 and its square is equal to 1 plus and minus. Therefore it is equal to integration of under root x square plus 2x plus 1 minus 1 and plus 5 as it is into dx. Right, plus first 3 terms in perfect square and add and write it is also in perfect square. We get integration of under root x plus 1 bracket square minus 1 plus 5 plus 4 and 4 is 2 square into dx. And here we use again formula under root x square plus a square. Here is x plus 1 is x and a is equal to 2. Therefore by using formula we get x square x plus 1 bracket square upon 2 into root of x plus 1 bracket square plus 2 square plus a square 2 square upon 2 into log of mod of x that is x plus 1 plus under root x square x plus 1 bracket square plus 2 square mod complete plus integration constant c. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे जे तीन फॉर्म्युले या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेले आहेत, तर त्याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे एक्झाम्पल सोडवण्यासाठी डायरेक्ट. आणि तिसरं एक्झाम्पल आहे under root x minus 3 into 7 minus x
इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x मायनस 3 इंटू 7 मायनस एक्स इंटू dx. दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशन आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म तयार करूया. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 7x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 21 प्लस 3x x into 7 x into minus x minus 3 into 7 minus 3 into minus x plus 3x into dx. Therefore it is equal to integration of under root minus x square plus 10x minus 21 into dx. It is equal to under root minus 1 into integration of root of x square minus 10x plus 21 into dx. x square चा कोएफिशिएंट युनिटी करण्यासाठी आपण -1 पण ते रूट मध्ये बाहेर येणार आहे. नेक्स्ट स्टेप x चा कोएफिशिएंट 10 चा हाफ 5 चा स्क्वेअर 25 प्लस अँड मायनस. हे रूट -1 आहे तसेच ठेवा. अंडर रूट x स्क्वेअर मायनस 10x plus 25 minus 25 plus 21 into dx. Next write these first three terms in perfect square, add and subtract and also write it in perfect square. We get it is equal to under root -1 into integration of root of x minus 5 bracket square minus 25 plus 21 minus 4 and 4 is 2 square into dx. Before using the formula, we multiply -1 into this square root. It is equal to integration of under root 2 square. Minus term plus होणार, plus term minus होणार. Minus of x minus 2 bracket square into dx. And here we use the formula of under root a square minus x square. And by using this formula, we get it is equal to x square, that is x minus 5 bracket square upon 2 into root of 2 square minus x minus 5 bracket square minus a square 2 square upon 2 into sin inverse of x minus 5 upon 2 plus integration constant c. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या तीन फॉर्म्युलांचा वापर करून त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. कोणते फॉर्म्युले बघितले आपण? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कशाच्या साहाय्याने ह्याचं इंटिग्रेशन काढलं? इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरला. एकच फंक्शन आहे, सेकंड फंक्शन 1 घेऊन आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर्म्युला वापरून इंटिग्रेशन सॉल्व्ह करून फॉर्म्युलाचा रिझल्ट मिळवलेला आहे. 4 मार्कासाठी एक्झाम्पल विचारलं जातं किंवा फॉर्म्युला प्रूफ सुद्धा 4 मार्कासाठी विचारला जातो. लक्षात घ्या. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.